हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. आजच्या आपल्या सोनल ब्लॉग्सच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी सोनल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा ट्रिपचा आहे आणि हा पार्ट 1 आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे मला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा. तर चला, अशा पद्धतीने मी छान तयार होऊन मस्त अशी बाहेर निघाले होते. कुठे चाललो आपण सांग. उज्जैन. कुठे चाललोय? उज्जैन. चलो महाकाल. तर फायनली तुम्हाला समजलं असेल की आम्ही उज्जैनसाठी निघालो होतो. आपल्या थंबनेलवरूनही कळालं असेल आणि त्याचबरोबर आरवणीसुद्धा आता सांगितलेलं आहे. तर आपल्या भगवान शिवशंकराचं जे ज्योतिर्लिंग आहे, महाकाल ज्योतिर्लिंग, जे उज्जैनमध्ये आहे मध्य प्रदेशला, तर तिकडे आम्ही निघालेलो आहोत. आणि जवळपास आम्ही 13 लेडीज आणि त्यांची काही जणांची 1-2 मुलं होती सोबत. तर असे सगळे टोटल आम्ही 18 जण होतो ग्रुपनी आणि सगळे वेगवेगळ्या ठिकाणाहून येणार होते. त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी चिंचवड स्टेशनला येण्याचं ठरवलं. आणि त्याचबरोबर खूप वेळ वाट पाहिल्यानंतर आमची उज्जैनच्या दिशेने जाणारी ट्रेन आली आणि त्यानंतर मग आम्ही ट्रेनमध्ये जाऊन मस्त असं सीट वगैरे सगळं कन्फर्म केलं. छान व्यवस्थित बसल्यानंतर आमचा उज्जैनच्या दिशेने प्रवास चालू झाला. तर अगदी निसर्गरम्य वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं. आपल्या देशामध्ये ना भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्या सगळ्या ठिकाणी भगवान शिवशंकराचं वास्तव्य आहे असं पुराणामध्ये सांगितलं जातं. आणि शिवस्पर्शाने पावन झालेलं हे उज्जैन ठिकाण आजही पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. तर अशा पद्धतीने बघा, आम्ही मस्त ट्रेनमध्ये गेलो. आमची ट्रेन ही 4ची होती आणि 4 वाजता मग ट्रेनमध्ये गेल्यानंतर संध्याकाळी आम्ही दुपारचं तर जेवण घरून करून निघालो होतो आणि संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी डबासोबत घेतला होता आणि मस्त असं जेवण झालं. सगळ्यांचं असं वेगवेगळ्या भाज्या, मस्त चटण्या, लोणचं, आपण जे काही प्रवासामध्ये घेऊन जात असतो तर असं रंगीबेरंगी कलरफुल मस्त जेवण झालं. आणि जेवण झाल्यानंतर थोडाफार गप्पा वगैरे झाल्या आणि लगेच मग आम्ही झोपायला गेलो. म्हणजे सकाळी आम्हाला लवकर उठायचं होतं कारण आम्ही सकाळी 6:30ला उज्जैनच्या स्टॉपवर उतरणार होतो. त्यामुळे आम्हाला लवकर उठून आवरून त्या ठिकाणी जायचं होतं आणि गेल्या आम्ही उज्जैनसाठी दर्शनाला जाणार होतो. तर फायनली 5 वाजता सकाळी आम्ही उठलो, मस्त ब्रश वगैरे केल्यानंतर छान फ्रेश झालो आणि तिथेच आम्ही सगळ्यांनी ट्रेनमध्ये चेंज वगैरे करून उज्जैन जंक्शनवरून डिरेक्टली उज्जैनच्या दर्शनासाठी जायचं होतं, महाकालच्या दर्शनासाठी. त्यामुळे मग आम्ही अशा छान पद्धतीने मस्त सगळेजणी रेडी झालो. चेंज वगैरे सगळं आम्ही ट्रेनमध्येच केलं असं जुगाड करून. आता सगळ्या बायका वगैरे लेडीज वगैरे सगळ्या सोबत असल्या की यांची डोकी खूप फास्ट चालतात आमची. त्यामुळे मग असं छान जुगाड वगैरे करून सगळ्यांनी तिथंच आवरून घेतलं. आणि फायनली 6:45 वाजता आमची ट्रेन उज्जैन जंक्शनला पोहोचली आणि मस्त आम्ही सकाळी वेलकम टू उज्जैन असं केलेलं आहे. तर तुम्ही पहा, मस्त असं छान सगळे उतरत आहेत. वेलकम टू उज्जैन. गुड मॉर्निंग उज्जैन. गुड मॉर्निंग. चला पुढे. तर आता सगळेजण मस्त असं स्टेशनवरती उतरलो आणि त्यानंतर सेल्फी तर बनता येईना यार. तर असा छान मस्तपैकी सगळ्यांचा एक ग्रुप सेल्फी काढून घेतला आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग उज्जैन. आम्ही उज्जैनमध्ये पोहोचलो आणि त्यानंतर जे काही आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी रिक्षा किंवा ऑटो वगैरे जे काही लागतात तर ते सगळं मंदिराच्या साईडलाच स्टेशनच्या साईडलाच अवेलेबल आहे. पण आम्ही बस बुक केलेली होती त्यामुळे आम्ही बसचा वेट करत होतो आणि त्यानंतर थोड्याच वेळात एक बस आली
आणि मग आम्ही सगळेजण त्या बसमधून थेट उज्जैनमध्ये पोहोचलो, म्हणजे उज्जैनच्या मंदिराजवळ. तर येस, अशा पद्धतीने फायनली आम्ही उज्जैनला पोहोचलो आणि माझ्या बकेट लिस्टमधलं एक ड्रीम कंप्लीट झालं आहे आणि माझा आनंद अगदी गगनात मावेन असा झाला होता. खूप भारी वाटत होतं मला की फायनली मी उज्जैनला गेले महाकालचं दर्शन घेण्यासाठी. तर आपण बसने किंवा ऑटोने आल्यानंतर हायवेला उतरतो आणि हायवेपासून मंदिरापर्यंतचं अंतर हे जे आहे ते चालत जावं लागतं आणि हे जे डिस्टन्स चालताना आपल्याला अतिशय सुंदर असं नक्षीकाम पाहायला मिळतं. तुम्हाला बॅक साईडला ह्या भिंती ज्या दिसतात त्या भिंतींवरती खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. त्याचबरोबर त्या डिस्टन्सवरती खूप छान अशी मनमोहक झाडं आहेत. त्याचबरोबर आपण आपल्या इकडे कोणतंही शुभकार्य करताना गणपतीची पूजा आराधना करत असतो, तर त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सगळ्यात अगोदर तुम्हाला गणपतीची मूर्ती, खूप छान आणि सुंदर मूर्ती दिसते. गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही पुढे प्रवास चालू करता. तर या ठिकाणी ना बरेच जे भाविक भक्त असतात ते संध्याकाळी येतात, कारण संध्याकाळी इथलं जे वातावरण आहे ते अगदीच खूप रम्य असतं आणि लाईट्स वगैरेमुळे ते अतिशय म्हणजे मनाला असं प्रसन्न करणारं वातावरण असतं. पण योगायोगाने आम्ही काय झालं की सकाळी दर्शनाला गेलो होतो, त्यामुळे ते लाईट्स वगैरेचं आम्हाला काही पाहायला मिळालं नाही. पण तुम्ही जर येणार असाल उज्जैनला तर जास्तीत जास्त संध्याकाळी जाण्याचा प्रयत्न करावा. आणि आम्हाला सकाळी जाण्याचं कारण असं की लहान मुलं सोबत होती आणि दर्शन आम्हाला पटकन व्हावं यासाठी आम्ही सकाळी त्या ठिकाणी गेलो. तर तुम्ही पाहताय की अशा मस्त भगवान शिवशंकराच्या वेगवेगळ्या अवतारातील मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं दर्शन घडतं. आणि हे अत्यंत सुंदर मंदिर असून मंदिराच्या परिसरामध्ये भव्य अंगण आहे आणि या मंदिराच्या भोवतीचं नैसर्गिक वातावरण अत्यंत मनमोहक आहे. तर तुम्ही पाहताय की आपल्याला ही अशा पद्धतीने महादेवाची पिंडसुद्धा पाहायला मिळते, जी की पूर्ण ज्या आपल्या मंदिरातल्या घंटे असतात तर त्या घंट्यांची बनलेली आहे आणि खूप सुंदर दिसते ती पाहायला. त्याचबरोबर ह्या सगळ्यानंतरच्या मूर्ती, हे छान त्रिशूळ वगैरे असं खूपच प्रसन्न वातावरण आहे तिकडे. आणि या मंदिरातील जी शिवशंकराची पिंड आहे ती दक्षिणमुखी असून या कारणामुळे या महाकालेश्वर मंदिराला दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग असे देखील म्हटले जाते. तर तुम्ही पाहताय की हे जे दिसते तुम्हाला हे भारतमाता मंदिर आहे आणि आमच्याकडनं हा एक भारतमाताचा पॉईंट आहे जो मिस झाला पाहायचा, ते कोणाच्याच लक्षात नाही आलं आणि मलासुद्धा आता व्हिडिओ बनवताना तो एडिट करताना लक्षात आलं की अरे अच्छा, हे भारतमाता मंदिर आपलं पाहायचं राहून गेले. तर ठीक आहे, आता नेक्स्ट टाईम जर कधी गेलो तर नक्की आवर्जून ते मंदिर पाहूयात. तर तुम्ही गेलात तर तुम्ही तो पॉईंट मिस करू नका. तर असं थोडंफार अंतर चालल्यानंतर फायनली आम्ही मंदिराच्या आवारात आतमध्ये पोहोचलो आणि तिथे मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मला काही आतलं शूटिंग घेता आलेलं नाही आहे. तर हे 2-4 जे काही फोटो आहेत ते महाकालेश्वराचे ते मी या ठिकाणी अटॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही दक्षिणमुखी महादेवाची पिंड अतिशय मनमोहक आहे आणि खूप छान वाटलं, मस्त दर्शन झालं आणि मनाला एकदम प्रसन्न वाटलं. तर तुमच्यासाठी हे काही इमेजेस ॲड केलेले आहेत, तर तुम्ही यातून दर्शन घ्यावं असं मी तुम्हाला सांगेल. आणि मंदिर हे अत्यंत विलोभनीय आहे. एक फक्त अर्धा ते पाऊण तास आम्हाला दर्शन घेण्यासाठी लागला. त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर हे मस्ट आहे, रील्स बनवणं किंवा फोटोज काढणं. छान दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान एन्जॉय केलं. एक काही आठवणी आपल्याजवळ ठेवायच्या असतात, त्यामुळे मग हे हल्ली ट्रेंड आहे सध्या, त्यामुळे आम्हीसुद्धा अगदी छान एन्जॉय केलं. आणि हे रील्स तुम्हाला जर पाहायचे असतील, आता हे कॉपीराईटमुळे मी म्यूट केलेलं आहेत, पण तुम्हाला जर हे रील्स पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला म्हणजेच @सोनल सूरज हजारे या इन्स्टा अकाउंटला फॉलो करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला माझे हे सगळे रील्स पाहायला मिळतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलासुद्धा हिट करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडनं माझा एकही व्हिडिओ पाहायचा मिस होणार नाही. तर लवकरच पार्ट 2 येईल, त्यामुळे स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. भेटूया लवकरच पुढच्या एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.